नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे सोमवार आणि तारीख आहे 18 मे 2024. आज मी नेहमीप्रमाणे व्हिडिओ करणार नाही आहे. बाजारभावाशी संबंधित जरी असला तरी तुमच्या भविष्याशी किंवा माझ्या भविष्याशी संबंधित हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नाफेडची खरेदी आणि काही जे गोडाऊनच्या परवानग्या होत्या त्या आता केंद्र सरकारने कॅन्सल केलेल्या आहे. म्हणजे खरेदी सुरू होताच घोटाळे सुरू झालेले आहेत. हे घोटाळे काय आहेत? हे भविष्यात पुढे येतील का? नाफेडच्या आणि NCCFच्या खरेदी केंद्रांची यादी कधी जाहीर होईल? याच्यात पुन्हा दरवर्षीप्रमाणे राजकारणी घुसलेले आहेत का? किंवा भ्रष्टाचारी आणि सगळ्यात महत्त्वाचे काही व्यापारी आहेत, त्यातही परप्रांतीय आहेत, त्यांनी घुसखोरी केल्याचं दिसून येत आहे. त्याची पण माहिती घेणार आहोत. यातली बरीचशी माहिती म्हणजे माहितीचा स्रोत सांगतो, कारण ॲग्रोशिवार हे पक्क्या माहितीच्या आधारे आपण सगळी हे सांगत असतो. आपल्याकडे पुरावे असतात. पण आजचा व्हिडिओ जो आहे, काही APO, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, त्यातही सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते आणि काही सहकारी सोसायट्या यांनी दिलेल्या आणि बाजारातल्या काही शेतकऱ्यांकडनं घेतलेल्या माहितीच्या आधारे आहे. आणि ही माहिती काय आहे की कांद्याची खरेदी आता सुरू तर झाली. म्हणजे परवा मुख्यमंत्री आणि माननीय केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घोषणा केली साताऱ्याच्या कार्यक्रमात की 1235 आम्ही हा बाजारभाव ठरवलेला आहे सुरुवातीचा आणि त्यातून खरेदी होईल. तर शनिवारपर्यंत अनेक केंद्रांनी खरेदी पण केलेली होती. आता या केंद्रांची जी यादी वर्तमानपत्रांमध्ये जाहीर व्हायला पाहिजे ती आज उद्यामध्ये यायला पाहिजे. आज सकाळी 1-2 वर्तमानपत्र मी बघितली, त्यामध्ये तर काही नव्हती. तुमच्याकडे जर काही वर्तमानपत्र बघा, तिथं जर काही विशेषतः राज्याची जे वर्तमानपत्र, लोकल वर्तमानपत्र बघू नका, जे राज्यस्तरीय जातात अशा वर्तमानपत्र अवश्य बघा तुम्ही. आणि तिथं काही यादी असेल तर ती बघा आणि मला इथे व्हॉट्सअपच्या आपलं फेसबुकच्या मेसेंजरवर तुम्ही पाठवू शकता, शेअर करू शकता. माझा मेल ID पण आहे. मला माहिती मिळाली तर मी तुम्हाला देईन. आता ही एका बाजूला यादी जाहीर झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. नोंदणी कुठे करायची? मागच्या वेळेस जी भ्रष्टाचारी कंपनी होती सप्लाय व्हॅलिड, जी सगळी तपासायची किंवा ज्याच्यावर आरोप झाले, आज यावेळेस तिचं कॉन्ट्रॅक्ट काढलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या एका एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या एजन्सीचं पोर्टल तयार होईपर्यंत या नोंदणीला अडथळे येणार आहेत. आता यंदा भ्रष्टाचार टाळण्यासाठी म्हणून काय झालं की पूर्वी काय करायचे की खरेदी केंद्र चालक होते काही, सगळेच नाही, तर ते काय करायचे की कांदा खरेदी करायचे नाही, बनावट 7/12 वापर करून आधीच खरेदी केलेला गोडाऊनमधला कांदा खरेदी केला आहे असं दाखवायचे. तो 45 mmचा असायचाच असं नाही, तो खराब मालही असायचा आणि तो सरकारला हस्तांतरित केला जायचा. ₹5, ₹6, ₹2 घेतलेला माल कांदा आणि त्यातनं ₹15, ₹20 कमाई व्हायची. या गोष्टी लक्षात आल्यावर मागच्या वर्षी एकाच ठिकाणी गोडाऊन पाहिजे अशा अटी घातल्या, CCTV कॅमेरे आले, बऱ्याच गोष्टी झाल्या. पण यावर्षी एक वेगळाच निर्णय घेतला गेला. तो म्हणजे नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून NCCFनं फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे किंवा देत आहे आणि नाफेड हे सहकारी सोसायट्यांना देणार आहेत. हे पण तुम्ही लक्षात घ्या. मागच्या 2 व्हिडिओमध्ये हा मुद्दा माझ्याकडनं स्किप झाला. तर या संस्थांकडनं कांदा खरेदी होईल. आणि कांदा खरेदी झाल्यानंतर तिथं जे आसपासचे गोडाऊन आहे, हे गोडाऊन कोण भाड्यानं घेणार आहेत किंवा कोणाच्या अखत्यारीत असेल तर केंद्रीय वखार महामंडळाच्या अखत्यारीत असेल. म्हणजे असं समजा की माझ्या गावी विंचूरला तिथला एक जो पेट्रोल पंप आहे लासलगावच्या बाजूचा, तिथं एक समजा की एक खरेदी केंद्र सुरू झालं आणि लासलगावजवळ किंवा विंचूर उपबाजार समितीच्या बाजूला कुठलं तरी गोडाऊन त्यांनी भाड्याने घेतलेलं आहे वखार महामंडळाने. तर काय होईल की खरेदी केंद्र करणारा जो कोणी APO आला असेल किंवा सहकारी विकास सोसायटी, माफ करा, सहकारी संस्था जी असेल, तो संस्था चालक हा कांदा त्या ठिकाणी जाऊन कांदा पोहोच करेल. त्याचं भाडं जे काय असेल ते गव्हर्नमेंटच्या नियमानं त्याला मिळेल. त्याच्या निविदाही मागवल्या आहेत. आता या साठवणुकीसाठी म्हणून वखार महामंडळानं
यंदा निविदा मागवल्या होत्या. कारण वखार महामंडळाकडे दोन अडचणी आहेत की जे गोडाऊन आहेत, की जी गोदामं आहेत, ती सगळी धान्यासाठीची आहे. कांद्याची साठवणूक करायला एक चांगलं हवा खेळती राहील असं, त्याच्यानंतर थंडावा राहील असं या पद्धतीच्या चाळी लागतात. तशा चाळी वखार महामंडळाकडे जी कपॅसिटी ती अगदीच कमी आहे किंवा नाहीच आहे. नाफेडचे स्वतःचे गोडाऊन आहे, त्याची कपॅसिटी साधारण 2000 मेट्रिक टन आहे लासलगाव आणि पिंपळगावला. पण एवढा 1.5 ते 2 लाख मेट्रिक टन कांद्याच्या खरेदीसाठी ते अपुरे आहे. परिणामी केंद्रीय वखार महामंडळाने निविदा काढल्या आणि निविदा मागवताना 180 पेक्षा जास्त लोकांनी तिथे अर्ज केले. आता इथं भ्रष्टाचार सुरू झाला. या अर्ज करणाऱ्यांमध्ये लासलगाव आणि पिंपळगावचे जे भाव पाडणारे व्यापारी, लासलगाव, पिंपळगाव, उमराणं, मालेगाव, आता त्यांची नावं घेणार नाही, सगळे गादीवर बसतात, पांढऱ्या गादीवर, पांढरी टोपी घालणारे, पांढरा कुर्ता घालणारे, अहिंसा अहिंसा करणारे, जय बालाजी करणारे. आता तुम्ही ओळखा कुठले आहेत. काही मराठी पण आहेत, 1-2, की ज्यांनी शेतकऱ्यांना 10-15 कोटींना बुडवलं आहे खाजगी बाजाराच्या माध्यमातून. या सगळ्यांनी निविदा भरल्या. आता या निविदा भरणाऱ्यांमध्ये कोणाची निवड झाली माहीत नाही, पण सायखेड्याच्या एक सिंग आहे, हा UPचा, बिहारचा कुठला तरी असेल. तुम्हाला सांगायला हरकत नाही, बांगलादेशपासून तर उत्तर प्रदेशचे लोक किंवा बिहारचे लोक इथे मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. आणि मागच्या वेळेस जो नाफेडचा घोटाळा झाला त्यामध्ये UPच्या संस्थांनी मराठी माणसाला कामाला लावून, बघा, लखनौमधल्या काही संस्था होत्या, त्यांनी मराठी माणसाला त्याचा वापर केला. म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी मराठी माणसाची, आणि चालवतोय कोण आहे? UPमधला भैया. हां, तर हा सिंग जो आहे याच्याकडे आधीच कांदा होता सायखेड्याला त्याच्यामध्ये. तर हे एक नाव काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आणि भाजपच्याच काही लोकांनी सांगितलेलं, ते मी तुम्हाला सांगतो आहे. मी अधिकृत आता सोर्स सांगणार आहे, कारण ॲग्रोशिवार या सोर्सची जबाबदारी आपल्या स्वतःवर घेणार नाही. तुम्ही आणि ते काय जाब विचारायचं ते तुम्ही विचारू शकता. तर या सगळ्यांनी, हा सिंग एकटा नाही आहे, अशा 5-6 लोकांनी जे गोडाऊन भरले त्याच्यामध्ये कांदा आधीच आहे. आणि हा कांदा तुमच्याकडनं वर्षभरात, म्हणजे आता महिनाभरातनं ₹5, ₹3, ₹4, ₹2 असे भाव पाडलेले आहेत. तो तिथं भरून ठेवलेला आहे. आणि हा कांदा आता गव्हर्नमेंटला जाणार होता. पण झालं काय, ऐन वेळेला या सगळ्या तक्रारी गेल्यानंतर, आता बघा तक्रारी कशा गेल्या, ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही ते तक्रारी त्यांनी केल्या. त्यामध्ये राजकीय पक्ष पण आहेत, सगळ्याच याचे, सत्ताधाऱ्यांचे आहे, विरोधकाचे आहे, ते सांगायची गरज नाही त्याच्यातनं. पण यांनी तक्रारी केल्या, त्यामुळे हा भ्रष्टाचार बाहेर आला. आणि त्यातलं हे सिंग नावाचा माणूस आहे, त्याचं नाव समजतं आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द झालेलं आहे. आता हे 5000 मेट्रिक टनचं गोडाऊन आहे त्याच्यातनं. आणि या 5000 मेट्रिक टनच्या गोडाऊनची जी कपॅसिटी आहे, असे फक्त 20 लोक निवडले. खरं तर अनेक ठिकाणी मागवल्या निविदा किती, तर 180 पेक्षा जास्त, पण प्रत्यक्ष दिले किती जणांना? 20 लोकांना. इथे पण एक मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या व्यापाऱ्यांचा थर्ड क्लास कांदा या गोडाऊनमध्ये राहणारच नाही आणि त्याचा भ्रष्टाचार होणारच नाही, याची शाश्वती नाही. दुसरं, तुम्हाला अजून जाहिरात आलेली नाही पेपरमध्ये. शेतकऱ्यांना केंद्र कुठे याची माहिती नाही, केंद्रांना शेतकऱ्यांचा डेटा नाही. अशा स्थितीमध्ये केंद्र हे कुठून खरेदी करतायत कांद्याचा? आणि पेपरला बातम्या आलेल्या आहेत, 5000 क्विंटल कांदा खरेदी झाला शनिवारी, शुक्रवारी 2000 क्विंटल खरेदी झाला. तर हा कांदा बनावट सातबाराच्या नावावर आधीच खरेदी करून ठेवला आणि नंतर त्याची ॲडजस्टमेंट होईल. तर काही केंद्र चालक हे हा भ्रष्टाचार असाही सुरू करायला लागले. कारण त्याच्यामध्ये लक्षात घ्या की केंद्र चालकांना जर असा घोटाळा केला तरच ते परवडेल, अन्यथा परवडणार नाही. आता तिसरी महत्त्वाची तक्रार आहे की यंदा पॉस मशीन दिलेलं आहे. शेतकऱ्याचा अंगठा, म्हणजे बनावट सातबारा चालणार नाही. त्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्याचा अंगठा आणि केंद्र चालकाचा अंगठा, तिथले जे कर्मचारी आहेत. आता केंद्र चालकांची तक्रार अशी आहे की आमच्याकडे 3-4 कर्मचारी आहे, प्रत्येकाला त्याचा ॲक्सेस पाहिजे. तो नसेल आणि तो कर्मचारी सुट्टीवर असेल, काही कुठं अडचण असेल, तर मग आम्ही काय करायचं? ही अडचण पण आता पुढे येते आहे.
या संदर्भात आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत लवकरच. पण तुम्हाला परत एकदा जागृत करण्यासाठी म्हणून तुम्ही काय करायचं आहे की नाव नोंदवायचं आहे. बनावट सातबारा आणि हे प्रकरणं होऊ नये म्हणून अतिशय हात जोडून कळकळीची विनंती करतो की कृपया 2000 5000च्या लालसेपोटी तुमचा सातबारा, तुमचे बँकेचे पासबुक कुणालाही देऊ नका. आणि हे सातबारा पुरवण्याची कंत्राटं कोण घेतं माहिती का? व्यापारी घेतात. शेतकरी उत्पादक कंपन्या हे घोळ करतात, जे भ्रष्टाचार येते, पण त्यांना कांद्याचे व्यापारी हा सातबारा पुरवतात, बनावट सातबारा पुरवतात आणि त्यातून हा घोळ होतो. आणखी एक महत्त्वाचं, आज पिंपळगावला आंदोलन होतं आहे, राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उतरत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यंदा जे स्ट्रॉंग लोक आहेत, जे शेतकरी नेते म्हणवणारे, ते ऑलरेडी सत्ताधारी झालेले आहेत. त्यामुळे यंदाची लढाई तुम्हाला तुमचीच लढायची आहे. परत एकदा सांगतो, यंदाची लढाई, कारण नेत्यांना आता याची वेळ लागलेली सत्तेचे, त्यामुळे ते काय तुमच्या नादी लागणार नाहीत. त्यातून आता कोण नेते, काय नेते, त्यांचं तेही तुम्हाला माहिती आहे, काही चर्चा करायची गरज नाही. त्यामुळे तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे. एकत्र या. हा त्या गावचा, हा माझ्या गावचा, हा वेगळ्या जातीचा, हा काय मराठा आहे, हा ओबीसी आहे, हा ब्राह्मण आहे, असं चालणार नाही. कांद्याच्या बाबतीत तुम्हाला एकत्र यावं लागेल. प्रश्न विचारावे लागतील बाजार समितीला, नाफेडच्या त्या यंत्रणेला. आणि आणखी महत्त्वाची, जो भ्रष्ट अधिकारी होता नाफेडचा, ज्याचं निलंबन केलं होतं, त्याला दिल्लीमध्ये नियुक्ती दिलेली आहे परत. आता बघा किती मोठं रॅकेट असेल, किती कोटी खर्च केले असतील त्यानं, किंवा किती लाख खर्च केले असतील. तर नाफेडचा आणि NCCFचा घोटाळा हा दिल्लीचे काही लोक करतात. तिथून सुरुवात होऊन ते अधिकाऱ्यांनी कमवलेले असे आरोप केले होते. असा आरोप सत्ताधारी पक्ष करतायत, त्यांच्या किसान आघाड्या करतायत, आम्ही नाही करत. त्यातून हा घोटाळा बाहेर आलेला आहे. याच्या संदर्भात उच्च न्यायालयात केस चालू आहे. ज्या गोवा फेडरेशनला तिथं भ्रष्टाचाराचं हे दिलं, भ्रष्टाचार दिसला त्या फेडरेशनच्या माध्यमातून आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यांनाच आता परत कंत्राट दिलं आहे. ही पण एक विरोधाभास आहे. या संदर्भात तुम्हाला जागृत व्हावं लागेल. नाफेडच्या खरेदी संदर्भात मी माझं मत मांडेल. आता राहिला बाजारभावाचा प्रश्न. या आठवड्यात नाशिकचे जे बाजारभाव आहे ते स्थिर राहील, थोडीशी वाढ होईल. आणि ते किती होईल? नाशिक, अहिल्यानगर, पुणे वगैरे या ठिकाणी हे जिल्हावार किती रुपयांनी वाढ होईल, किती रुपयांपर्यंत रेंज राहील, हे सगळं कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. जोडून राहा. या संदर्भात आणखी काही असेल तर मी तुम्हाला सांगेनच. तुमच्या या लढ्यामध्ये ॲग्रोशिवार तुमच्यासोबत राहे, पण सकारात्मक पद्धतीनं आहे. धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत.